आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात मोठा बदल झालाय। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी नुकतीच रवी भवनात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना शिंदे गट सोबत युती केल्याची घोषणा केली आहे। या युतीनुसार दोन्ही पक्ष आगामी स्थानिक निवडणुका एकत्र लढविणार आहेत। आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की उमेदवारांची निवड वार्ड स्तरावर संयुक्तपणे केली जाईल। त्यांच्या मते या नव्या गठबंधनामुळे नागपूरमध्ये विकासाला गती मिळेल, सामाजिक न्याय अधिक बळकट होईल आणि राजकारणात एक नवी पारदर्शकता येईल। आनंदराज आंबेडकर यांच्या या घोषणेमुळे नागपूरच्या राजकारणात नवं समीकरण तयार झाले। यामुळे इतर राजकीय पक्षांच्या निवडणूक धोरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मतदारांचा या नव्या युतीला कसा प्रतिसाद मिळतो हे येत्या काळात स्पष्ट होईल। काय सांगाल, काय कारण काय होतं? याचं कारण आम्ही जे आज कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय, परंतु सत्तेमध्ये तो अजून पोहोचलो नाही। त्याला सत्तेवर पोहोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर। आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेलं, कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन प्रवेश होतोय। आणि मला आपल्याला सांगावंसं वाटतंय की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत, 1%, 2%, याचे लीडर मोठे झालेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृष्ट्या सक्षम झालेले आहेत। आणि आंबेडकर चळवळीमध्ये हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ 12 ते 13% असणारा आंबेडकर अनुयायी आज सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही। आज एक आमदार नाही, एक कॉर्पोरेटर याची परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज रिपब्लिकन मोठ्या संख्येने येत आहेत आणि अनेक आंबेडकरी चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून आमच्याकडे जॉईन होतात। किती संघटना आपल्या सोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण किती सीटवर लढत नाही, संघटना किती जण राहण्यापेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे जॉईन होत आहेत आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे रिप्रेझेंटेटिव्ह प्रचंड मोठं बळ वाटतंय। आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकीत लढवून द्यायचं आणि त्या दृष्टीने आमच्या चर्चावर कार्यकर्त्यांना पहिल्यांदा रिप्रेझेंटेटिव्ह आणि आपला प्रभाग किंवा आपला असणारा वॉर्ड हा आपण मजबूत करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्ही महाराष्ट्रभर फिरू नका, तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामाला लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्यांनी म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मेळावे घेऊन कार्यकर्त्यांचं मनोमिलन करा, जेणेकरून इलेक्शन मध्ये हे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। आंबेडकर परिवार एकत्र नाही, आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या, त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न आपण नाही। तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या प्रकाश आंबेडकर साहेबांना? मी ताशेरे कोणाला ओढले नाही, मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे। त्यांनी काय करावं ते त्यांची मत आहे। NTV न्यूज मराठी, नागपूर।